ब्रेकनंतरची बातमी. एनसीपीच्या नगरसेवकांचा निधी रोखला त्यावर सुनेत्रा पवारांनी बोललं पाहिजे असं राऊत म्हणतात. सरकारमध्ये त्या उपमुख्यमंत्री आहेत असं देखील राऊतांनी म्हटलंय. पुण्यात नगरसेवकांचा निधी थांबवला तर त्यावर त्यांनी बोललं पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार बोलत नसतील तर पार्थ पवारांनी बोललं पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. या सुनेत्रा वहिनींचे नगरसेवकांचा निधी त्या लोकांनी रोखला, त्याच्यावर सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे ना. सरकारमध्ये कोण बसलाय? सरकारमध्ये त्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये जिथून ते नेतृत्व करतात त्या पुणे जिल्ह्यातून जर तुमच्या 2 नगरसेवकांचा निधी थांबवला असेल तर कधीतरी या विषयावर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बोललं पाहिजे. त्या बोलत नसतील तर पार्थ पवारांनी बोललं पाहिजे. तुम्ही किती काळ भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहत राहणार आहात? दादा स्वतः भारतीय जनता पक्षाला सोडण्याच्या तयारीमध्ये मानसिकतेमध्ये असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला. संजय राऊतांच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही असं मी अनेक वेळेला अनेक विषयांच्यावरती बोललो. या वतीमध्ये त्यांनी सल्ला देण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा जो हक्क आहे, आम्हाला जो त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे तो निधी मिळालाच पाहिजे. या विषयावरती आम्ही निश्चितच मुख्यमंत्री महोदयांच्याजवळ पुढच्या आठवड्यात वेगवेगळ्या प्रश्नांच्यासाठी ज्यावेळेला भेट घेणार आहोत त्याला या विषयाच्या वतीमध्ये सुद्धा आग्रहाने पक्षाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडू. बीडमधील पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्तेंकडून एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी बीडच्या माजलगावात शिंदेंच्या शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलेली आहे. अवमानकारक वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आलाय. फुटेज तपासून गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडाळी भुई आरोग्य केंद्राच्या इमारतीची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणेने योग्य पद्धतीने काम करावं असं आंबेडकरांनी म्हटलंय. योग्य काम न करणाऱ्यांवर कारवाई करू, आंबेडकरांचा हा इशारा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमध्ये जे काम करायचं आहे ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे आणि जर काम नाही केलं तर कुठलीही तक्रार आली तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याबद्दल यापूर्वीच आम्ही सगळ्यांनी निर्देश दिले. मग ते कोण असतील, एखादा कर्मचारी असेल अथवा एखादा अधिकारी असेल, चुकीचं काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला जरा सुद्धा थारा दिला जाणार नाही. त्यामुळे ही जी आपण सांगितलेली सूचना आहे मी अधिकाऱ्यांना आताच सांगतो आणि त्याच्यावरती ज्या काही कारवाई करायला पाहिजे, चुकीचं असेल तर त्याच्याबद्दल कोणीही काही सांगितलं तरी आम्ही त्याचा मुलायदा ठेवणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोगद्यात भीषण अपघात झालेला आहे. पुणे लेनवर ट्रॅव्हल बसने टेम्पो आणि 3 कारला धडक दिलेली आहे. या अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नसून 8 ते 10 जण जखमी झाले. दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींना उपचारासाठी सध्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे.